मुंबईतील मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्याचा इशारा मिळाल्यानंतर आता सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे। मंत्रालयाच्या संरक्षणासाठी आता पोलिसांच्या एलिट गार्ड या अत्यंत घातक कमांडोंना तैनात करण्यात आलंय। अत्याधुनिक AK-47 शस्त्रांसह हे कमांडो मुख्य प्रवेशद्वारावर 24 तास खडा पहारा देणार आहेत। मंत्रालयाला मिळालेल्या या तिहेरी सुरक्षा कवचाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। पाहूया। मंत्रालयामध्ये विविध कामांसाठी आहेत नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि याच दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी आता एक विशेष एलिट गार्डची पोस्ट केलेले पाहायला मिळतात। जे काही मंत्रालयाचे 3 ते 4 गेट आहेत या सगळ्या गेटवर आता एलिट गार्ड देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जर बघितलं असेल तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी पाऊल आहेत ते उचलले जातात। या अगोदर DG ॲप सारखं ॲप आहे ते मंत्रालयात प्रवेशासाठी आणलं आणि त्यानंतर सुद्धा येणाऱ्या वेगवेगळ्या धमक्या असतील या सगळ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयामध्ये एलिट गार्डची देखील आहे ती स्थापना केलेली पाहायला मिळते। एक विशेष टीम खरं तर असणार आहे। मंत्रालयाचं जे काही गार्डन गेट असेल, मेन गेट असेल, आरसा गेट असेल, हे सगळे जे प्रमुख जे गेट आहेत आणि या गेटवर ही प्रामुख्याने एलिट गार्डची सुरक्षा आहे ती वाढवलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।